नमस्कार. या लेखाचा मुख्य संदेश आहे, पृथ्वीला हानी न पोहोचवता समृद्ध आणि सुखी जीवन जगणे शक्य आहे. लेखात पर्यावरण, हवामान बदल आणि शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट याबद्दल चर्चा केली आहे. सोप्या भाषेत समजावून सांगतो. 1. पृथ्वीला नेमका धोका कशामुळे आहे? आज जगभरात कोळसा, पेट्रोल, डिझेल यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जंगलतोड वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन आणि वापर होत आहे. यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हवामान बदलत आहे. दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. 2. मग विकास थांबवायचा का? लेखक म्हणतात, नाही. लोकांना चांगली घरे हवीत, रोजगार हवा, शिक्षण हवे, आरोग्य सुविधा हव्यात. विकास आवश्यक आहे, पण तो असावा की पृथ्वीचे नुकसान कमी होईल. 3. डिग्रोथ म्हणजे काय? काही लोक म्हणतात उत्पादन कमी करा, उपभोग कमी करा, आर्थिक वाढ कमी करा. याला डिग्रोथ असे म्हणतात. परंतु भारतासारख्या विकसनशील देशांसाठी हा मार्ग पूर्णपणे योग्य नाही, कारण अजूनही अनेक लोकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. 4. भारतासाठी योग्य मार्ग कोणता? लेखकानुसार स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा वाढवणे, सार्वजनिक वाहतूक सुधारणे, पाण्याचा योग्य वापर, कचऱ्याचे पुनर्वापर, रिसायकलिंग, ऊर्जा बचत या उपायांमुळे विकास आणि पर्यावरण संरक्षण दोन्ही साधता येते. 5. ग्लोबल जस्टिस म्हणजे काय? लेखात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. विकसित देशांनी शेकडो वर्षे मोठ्या प्रमाणात इंधन वापरून प्रगती केली, त्यामुळे प्रदूषणही जास्त झाले. आता विकसनशील देशांना फक्त वापर कमी करा असे सांगणे योग्य नाही. म्हणून श्रीमंत देशांनी अधिक जबाबदारी घ्यावी. गरीब व विकसनशील देशांना तंत्रज्ञान व आर्थिक मदत करावी. हीच जागतिक न्याय, ग्लोबल जस्टिसची कल्पना आहे. 6. माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय करावे? आपण वीज वाचवू शकतो, पाणी वाचवू शकतो, झाडे लावू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, सार्वजनिक वाहतूक वापरू शकतो, अन्न व वस्तूंची नासाडी टाळू शकतो. लाखो लोकांनी अशा छोट्या गोष्टी केल्या तर मोठा बदल घडू शकतो. लेखाचा सारांश: समृद्धी आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात संघर्ष असण्याची गरज नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, जबाबदार वापर आणि योग्य धोरणे यांच्या मदतीने आपण पृथ्वीला हानी न पोहोचवता अधिक चांगले जीवन जगू शकतो. एका वाक्यात: विकास हवा, पण पृथ्वीच्या किमतीवर नाही. विकास आणि पर्यावरण यांचा समतोलच भविष्यातील खरी समृद्धी आहे. खूप खूप धन्यवाद.